नमस्कार ऐकप्यानो. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आणि FM बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुमकां सगळ्यांक परतून एकदा मायमोगाचो येवकार अस्तुरी कार्यावळींत. आयची ही लायव्ह फोन इन कार्यावळ. आयचो विशय आसा कातीची जतनाय. आयच्यो तज्ञ त्वचा रोग तज्ञ डॉक्टर अमृता दिनकर तुमच्या सांगातान आसा. हांव चारुशिला. अस्तुरी कार्यावळ सुरू करतना आमच्या स्टुडियोंत आसात त्वचा रोग तज्ञ डॉक्टर अमृता दिनकर. दोतोर नमस्कार. नमस्कार. स्टुडियोत तुमकां मायमोगाचो येवकार. आनी दोतोर, तुमच्या व्यस्त बिझी शेड्युलांतल्यान तुमी आमकां वेळ दिलो त्या खातीर तुमकां हांव उपकारी, देव बरें करूं म्हणटा. आयकपेनो, डॉक्टर अमृता दिनकर कन्सल्टंट डर्मेटॉलॉजिस्ट आनी कॉस्मेटॉलॉजिस्ट. 8 वर्सांचो तांचो ह्या क्षेत्रांतलो आपलो अनुभव. म्हापशां पर्वरे तांची स्वताची अशी प्रॅक्टीस ते करतात. तांची अनेक खासियतींमदीं एक आसा म्हळ्यार हेअर फॉल मॅनेजमेंट. बरोबर डॉक्टर? Yes. आणि एस्थेटीक ट्रिटमेंट्स हांच्या खातीर तांची खाशेली वळख आसा. आपल्या पेशंट्सां मदीं आपल्या कामाच्या पद्दतीक लागून त्यो लोकप्रिय आसात. डॉक्टर अमृता दिनकर कार्यावळींत तुमकां येवकार. एक्चुली हो प्रोग्राम न्ही डॉक्टर लायव्ह आसता. खूब लोक आमकां फोन करतात, पूण ह्या वेळार म्हाका ऑलरेडी खूब प्रश्न आयिल्ले आसात. तशेंच लोकांनी आमकां अजुनूय फोन करूं येता. पूण कार्यावळींतलो म्हजो तुमकां पयलो प्रश्न की कातीचे दोतोर जावचे अशें तुमकां कित्याक दिसलें? हय, सो हेज्या फाटल्यान एक्चुली एक बारीकशी एक कहाणी कशी आसा. हांव MBBS जाल्ले 2009 साली हांव GMCन एडमिशन घेतली आणि 2014 साली म्हजो MBBS कंप्लीट जाल्लो. आणि ऑफकोर्स जशी सगळे जाणांक कन्फ्युजन आसा की कोणचें फील्ड चूज करप, तशें म्हाकाय कन्फ्युजन आसलेंच. म्हाजो बापूय एक्चुली असलो डॉक्टर अजित दिनकर, हू वॉज प्रोफेसर अँड हेड गोवा डेंटल कॉलेजीन. सो ही वॉज अ डेंटिस्ट. आणि म्हजी आवय डॉक्टर आरती दिनकर, ते सुद्दां होमिओपॅथ. सो म्हज्या फॅमिलीन ऑलरेडी 2 डॉक्टर्स आसले. सो रादर दॅन हॅविंग सोल्युशन एक्चुली म्हाका आनी कन्फ्युजन जाल्लें त्या खातीर. आणि फायनली हांवें बेजिकली स्कीन डिपार्टमेंट, कातीचो म्हणजे कातीचे तज्ञ जावप, हें डिसिजन हांवें ह्या खातीर घेतलें की कात असो एक आमी सिस्टम म्हणू शकता जेतून समजा तुमच्या बॉडी भितर कितें वयर सकयल जाल्लें, समजा कोणाक लिव्हराचो दुयेंस आसा किंवा कोणाक आनी मेंदूचो दुयेंस आसा किंवा कोणाक किडनीचो प्रॉब्लेम आहा, जावं तो प्रॉब्लेम कोणाक जावं शकता. हेजे सगळे फर्स्ट लक्षण बरेचदा कातीचेर दिसूंक मेळटा. सो ॲज अ स्कीन स्पेशलिस्ट म्हाका वरायटी ऑफ पेशंट्स पळोवपाक मेळटा जे म्हणजे विच आर कनेक्टेड विथ डिफरंट इश्यूज. म्हणजे नॉट ओन्ली स्कीन प्रॉब्लेम तर आमी पळयताच, पण ॲज अ स्कीन स्पेशलिस्ट खंय ना खंय आमी बाकीचे सिस्टमशी पण कनेक्टेड उरता. बिकॉज खुबशीं लक्षणां, खुबशे सायन्स अँड सिम्पटम्स आमकां पयलीं कातीचेर दिसूंक मेळटा. आणि ह्या खातीर हांवें डिसिजन घेतलें की यू कॅन स्टील बिकम अ फूल डॉक्टर बाय बीइंग ए स्कीन डॉक्टर. आणि ह्या खातीर हांवें हो डिसिजन घेतलो. सो दोतोर, खूब साध्या उतरांनी सांगपाचें म्हळ्यार खंयचोय आमच्या शरिराचो भाग जर कितें म्हणजे ताका प्रॉब्लेम आसा, ताका दुखणें आसा, जाल्यार ताचें प्रतिबिंब आमकां कातीचेर पळोवंक मेळटा. बरोबर. आनी हें म्हणजे हो सिद्धांत तुमकां कातीचो दोतोर जावचो अशें दिसून आयलें. डेफिनेटली. दोतोर, मना पासून तुमकां परतून एकदां येवकार दितना तुमचें हें अभ्यासपूर्ण अशें उलोवप आमकां खूब कितें सांगून गेलें. दोतोर, म्हाका खूब प्रश्न आयिल्ले आसा सो आमी वेळ वगडावने. ओके. एक सनम पणजेच्यान ताणें आमकां फोन केला. ते म्हणटा की हाताचेर बारीक सालां धवी कशी येतात. हय. ओके. सो ते म्हणटात ताज्या खातीर कितें करप. ओके. आनी ताणें आनी एक प्रश्न विचारला. वतान भोंवले की कात काळी जाता न्ही, टॅनिंग कशें जाता. बरोबर. ते ताका कितें करप, कितें करू शकता. बरोबर. सो सनम, तुम्ही प्रश्न विचारलो ह्या खातीर थँक्यू. हाताचेर धवी कात अशी येवप हेजे वेगळे वेगळे कारण असू शकता. एक तर खूबदां आमी घरान मे बी डिटर्जंटाचें कितें काम करता किंवा कॅमिकल्सांचें कितें काम करता, जावं लायझॉल, सर्फ एक्सेल, आणि थोडी बायलां घरान काम करत आसता किंवा गार्डनिंग आसता किंवा थोडी यू आर वर्किंग विथ युअर हँड. सो जी मनशां हातीन काम करता तांकां हे कॅमिकल्स परत परत हाताक लागून अशी एलर्जी जावं शकता. सो एक म्हणजे ग्लव्स घालून काम करप, हे नंबर 1. हांव इनफॅक्ट हो प्रॉब्लेम हांव म्हज्या क्लिनिकान खूबदां पळयता. सो एक म्हणजे ग्लव्स घालून काम करप, तेय बी लेटेक्साचे ग्लव्स
न घालता इफ यू प्रिफर टू यूज नायट्रायल ग्लव्स किंवा सिलिकॉन ग्लव्स, नायट्रायल किंवा सिलिकॉन ग्लव्जाची एलर्जी जायना, लेटेक्सांची जाऊ शकता. आणि दुसरी गजाल म्हणजे एकतर खोबरेल तेल लावप हातीक किंवा कसले मॉइश्चरायझर जेतून एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर कसो एक प्रोटेक्टिव्ह कवच तुमचे स्किनेचेर तयार जातले. काम करताना खोबरेल तेल लावप. हय, खोबरेल तेल लावप हे. आणि इवन काम जाल्या उपरांत सुद्धा म्हणजे तुमच्या स्किनेक परत एक मॉइश्चर दिवपा खातीर एक तुमी प्रोटेक्टिव्ह कवच अशें तयार करू शकता हे लावन. आणि दुसरी गजाल म्हणजे डायबिटीज आणि थायरॉयड हेजे चेकिंग केल्ले जाय. खुबदां डायबिटीज आणि थायरॉयड पेशंटाक हो प्रॉब्लेम परत परत जावंक येता. सो हेजे सुद्धा एक चेकिंग तुम्ही करू शकता. आणि समजा हे सगळे करून समजा कमी जायना देन ऑफकोर्स तुमकां स्पेशलिस्टा कडेन कन्सल्ट करचें पडटलें. आणि सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन दोतोर एकूच मिनिट, तुम्ही सांगताली न्ही की ग्लोव्ज वापरप म्हणून. हय, ते वन टाइम यूज काय परत 2 ग्लोव्ज वापरू येता? सो रियुजेबल मॅडम मेळटात. इवन Amazonचेर हांवें पळयलेले आसा. इवन हार्डवेअर स्टोरान तुमकां अशें मेळू शकता. सो ते वापरले आणि मागीर स्वच्छ धुले आणि परत दवरले. हय, बेसिकली इतलेच की स्किनेचेर डायरेक्टली टच जावंक जायना कसलो केमिकल, बिकॉज ते म्हणजे परत परत टच जावन स्किनेक इन्सल्ट जावन कसो हो प्रॉब्लेम जावंक येता. सो मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शन हे आमचे मेन. ओके. आणि दोतोर तांचो दुसरो प्रश्न, वतान भोवले की कात काळी जाता न्ही, हय, ताज्या खातीर कितें करप काय म्हणून? सो एक म्हणजे आता गोंयांत तरी वत खूप आसा. खूप जाणांक अशें दिसता की ह्या सिजनान म्हणजे आता मनसून सिजन आसा, पावसाळो चालू आसा, तरी पण जेन्ना पावस पडना तेन्ना खूप वत अशें आसताच. सो तुमकां एकतर जॅकेट घालून ग्लव्स घालून म्हणजे फूल पॅक करून अशें भायर सरचें पडटलें. इवन 5 मिनटाची वाट आसूं. लोकांक कशें दिसता की 5 मिनटां. दोतोर म्हाका दिसता न्ही ताका कितें म्हणपाचें आसा की ती आतां ऑलरेडी खूप जाल्ले आसा. अनेक कारणांक लागून ती जाता न्ही, जाल्यार कितें करप? सो एक म्हणजे तुम्ही रातच्या टायमार ग्लायकॉलिक ऍसिड, कोजिक ऍसिड असे प्रेपरेशन्स लोशन्स येता जे तुम्ही रातचे लावू शकता. पूण ते दोतोराच्या एडवायजानूच कन्सल्टिंग करून स्पेशलिस्ट तुमकां एडवायस करतलो. थोडे ओव्हर द काउंटर असे सुद्धा मेळटात, कोजिक ऍसिड प्रेपरेशन मेळटा. पण ऑफकोर्स एडवायस करून घेतले ऑलवेज बेटर. केमिकल पिलिंग असे ऑप्शन आसा, टॅन इवन 1-2 सेशना भितर क्लियर करपाक. पण सगळ्यात इम्पॉर्टंट समजा ऑलरेडी टॅन जाल्लो जरी आसा तरी फुडें आणि डार्क जावंक जायना म्हणून एकतर जॅकेट किंवा सनस्क्रीन वतान वचच्या अर्दवर पयलीं लावपाचें सनस्क्रीन. आणि समजा दिसभर तुम्ही भायर आसात जाल्यार सनस्क्रीन तुमकां 3 वरांनी रिपीट करपाक जाय अशें. आणि इवन घरा तुम्ही बेसन हळदीचो असो पॅक थोडो वेळ लावन दवरलो ताजो मे बी इतलो वखदा इतलो फरक पडचो ना, पण एक मातसो तरी तुमकां फरक पडटलो हळदीन सुद्धा, बिकॉज हळद हॅज क्युरक्युमिन. बरोबर. आणि घरगुती उपाय तो साध्या प्रमाणात सुद्धा जाता. समजा आमकां कितेंय दुकानार वचूंक मेळना जाल्यार तुमी यूज करू शकता. आणि हे नेमान करप दोतोर म्हणजे एवरीडे करप ना. इफ तुम्ही डेली यूज केली टर्मरीक जाल्यार कदाचित तेजी सुद्धा तुमकां एलर्जी जाय. पण एक वन्स इन अ वीक केल्यार सेफ आसा. ॲलोवेरा जेल तुम्ही यूज करू शकता. आणि ऑफकोर्स हेच्या फुडें समजा तुमचो डॉक्टर तुमकां रेकमेंड करता लायक ॲसिड, कोजिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड असे ऑर्गॅनिक ॲसिड्स जे आसा ते तुमची वयली जी डॅमेज जालेली कात आसा ताका एक्सफोलिएट करून तुमची नवीन एक बरी नितळ अशी कात तुमकां प्रेझेंट करता. सो ओल्ड स्किन वील गो आणि नवीन स्किन त्याच्या जागेर येता. सो असे ऑप्शन्स आसा डी टॅनिंगा खातीर. सो मुळावे तुम्ही तांकां जाप दिल्या. म्हाका दिसता की तांचें समाधान ह्या उत्तरान जावपाक जाय. पणजे सावन सनम धन्यवाद. देव बरें करूं. तुवें मुद्दम आमकां ही म्हायती विचारली, आपले प्रश्न विचारले म्हणून. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न. दिवचलच्यान साधना धारवाडकार, त्यो नियमीतपणान आमचे कार्यक्रम आयकतात, आमकां फोन करतात. तांकां न्ही स्कीन ट्रान्सप्लांट विशीं जाणून घेवपाक जाय की केन्ना करप, कितें करप, मागीर खंय करतात. कळ्ळें. थँक्यू मॅडम साधना, तुम्ही हो प्रश्न विचारलो. स्कीन ट्रान्सप्लांट किंवा तुम्ही स्कीन ग्राफ्टिंग म्हणू शकता. चड करून हो प्रोसिजर तेन्ना केल्लो जाता जेन्ना तुमकां कातीचेर खंय तरी एक समजा घावो आसा जो पेकून येना, किंवा स्पेशली बर्न केसीस जे चड व्हडले बर्न्स आसा आनी बर्न पेकून येना, म्हणजे व्हडली जखम जी पेकपाक तुमकां टायम लागता, ती जखम भरून हाडपा खातीर किंवा थंय एक पॅच, एक कवरिंग कशें तयार करपा खातीर दुसरी कडल्यान कात काडली जाता आनी ती घावेचेर घातली जाता.
आता हे तुमकां म्हणजे एनी हॉस्पिटल जेतून प्लास्टीक सर्जरी सर्विसीस तुमकां अवेलेबल आसात. जनरली हो प्रोसेस एक्चुअली प्लास्टीक सर्जन करता. एज सच डर्मेटॉलॉजिस्ट कमी करतात, पण चड करून प्लास्टीक सर्जरी डॉक्टर हो करता. सो एनी हॉस्पिटल जेतून प्लास्टीक सर्जरी सर्विसीस आसा थंय तुमकां असो प्रोसेस करूंक मेळटलो. स्कीन ट्रान्सप्लांटचोच आनी एक तुमी म्हणू शकता व्हेरियंट इज हेअर ट्रान्सप्लांट. हेअर ट्रान्सप्लांटान एक बारीक बारीक जे आमचे केस आसा फ्रॉम वन एरिया काडून दुसरी कडेन म्हणजे फुडल्यान, जेंकां जेंट्सांक आमी म्हणटा अनुवंशीक हेअरफॉल आसता, जेनेटीक हेअरफॉल आसता, तांकां केस फाटल्यानसून काडून फुडले म्हणजे एक हेअर लायन तयार करपाक म्हणजे फुडल्यान बरें दिसपा खातीर अशा तरेन हेअर ट्रान्सप्लांटूय करूंक येता. सो बेजिकली अशा तरेन करतात. दोतोर, पूण म्हाका आतां तुमी सांगतना म्हाका एक विचारचें दिसता की आतां स्कीन ट्रान्सप्लांट करपाक जाय हें कोण ठरयता? This is generally decided by the plastic surgeon. So, for example, समजा जखम लायक आय सेड भरून येना किंवा तांकां अशें दिसलें की भरून येवपाचे चान्सेसूय कमी आसा जाल्यार सर्जन विथ अ डर्मेटॉलॉजिस्ट हो डिसिजन घेतलो. म्हणजे पेशंट सांगना आपल्याक बरें दिसपाक जाय किंवा ना. आणि हेतून एक हांव सांगूंक सोदता तुमकां की ट्रान्सप्लांट आनी ट्रान्सप्लांट रिजेक्शन अशें कॉम्प्लिकेशन ऑलवेज डॉक्टरान आनी पेशंटानूय लक्षांत दवरपाक जाय की तसो कातीचो कुडको खंय घालून दवरलो, एक वेळ समजा इन्फेक्शन बीन त्याच्या भितर तयार जाल्लें जाल्यार तो कुडको कातीचो बॉडी तुमची रिजेक्टूय करूं शकता किंवा तो मातसो रॉट जावन किंवा सोडून असो तो भायर पडूं शकता. सो रिजेक्शन म्हणजे कितें जाता एक्झॅक्टली? आतां केलें कातीचेर कात लायली हय जाल्यार ती कितें म्हणून? सो आतां तुमी ग्राफ्ट घातलो, समजा सर्जरीन कितें इन्फेक्शन जालें किंवा सर्जरी उपरांत त्या घावाची नितळता सारकी उरूंक ना, जावंक ना, समजा पोस्ट केअर सारकी हय जाली ना जाल्यार तेच्या भितर माथेर भरप, बॅक्टेरियल इन्फेक्शन जावप आणि तशें जावन मागीर तो ग्राफ्ट म्हणजे पिड्यार कसो जाता, स्पॉयल जाता. सो अशे हेतून जे हेल्दी नासता. सो हे कॉम्प्लिकेशन ऑलवेज एक डॉक्टरान सुद्दां आणि पेशंटान लक्षात दवरपाक जाय. इट इज नॉट एन इझी प्रोसिजर एक्चुअली. दिस इज समथिंग विच रिक्वायर्स एक्सपर्ट स्कील आणि नॉट ओनली आता घातलो जालो ना, इट इज त्याच्या फुडलो जो प्रोसेस आसा तो आणि व्हडलो आसा. अँटीबायोटिक्स चालू असतात, अँटीबॅक्टेरियल क्रीम, रेग्युलर ड्रेसिंग अशें करचें पडटा. आणि दोतोर ज्या जाग्या वयली स्कीन काडटा पळय थंय कितें जाता? सो कुडको काढून थंय स्टिच मारून तो घावो आमी सील अप करता. सो थंय तुमकां फक्त एक लायन कशी स्कार म्हणजे काढलेलो जो कुडको आहा आमी म्हणटात न्ही दोतोर आमकां ती माव कशी आसता कातीचेर, ओके, ऑपरेशन बी जातकच हय सो फक्त ती उरता. साधना धारवाडकर दिवचलच्यान तांणी हो म्हत्वाचो असो प्रश्न विचारलो आणि म्हाकाय विचारपाचें आशिल्लें की हें सगळें कोण ठरयता काय? दोतोर आमच्या गोंयांत जाता ती? येस, डेफिनेटली गोवा मेडिकल कॉलेजान जाता. इवन हांव सध्या प्रॅक्टिसींग आसा एट विजन हॉस्पिटल, थंय सुद्धा करता, प्रायव्हेट हॉस्पिटलान सुद्धा जाता. वी डू इट. ओके. सो धन्यवाद साधनाबाई. आणि दोतोर तुम्ही प्रश्नांक ज्या तरेन दितात त्या तरेन म्हाका दिसता की खूप लोकांचे म्हणजे तांकां अनेक प्रश्न निर्माण जाल्ले आनी खबर ना जाल्यारूय ही म्हायती आमच्या खातीर खूप आसा. धन्यवाद दोतोर. डॉक्टर अमृता, म्हजो फुडलो प्रश्न आसा. तांणी आमकां आपलें नांव सांगूं नाका म्हणून सांगलां. ते म्हणटात की दोन लोकांनी आसा, दोन प्रश्न आसात. कातीचो कॅन्सर कसो वळखप काय म्हणून. आणि तुम्ही कार्यावळ सुरू करतना सांगिल्लें की खंयचोय जर भाग बरो ना, खंयचोय आमचो ऑर्गन बरो ना जाल्यार ताजें रिफ्लेक्शन कातीचेर येता म्हणून. हय. सो म्हाका हो प्रश्न तुमच्या कडेन मांडटना त्या हाजी याद जाली. बरोबर मॅम. कातीचो कॅन्सर पयली गजाल म्हणजे हांव सांगूंक सोदता की रेअर आसा. जितलो आमी कॉमन म्हणजे एटलिस्ट हांव आतां इंडियन रेसाचे उलयता, आमी एज इंडियन्स अशें ना की मेळना, ऑफकोर्स मेळटा आनी इन गूड नंबर्स. बट खुबदां म्हाका असो क्वेश्चन येता म्हज्या क्लिनिकान सुद्दां की डॉक्टर म्हाका हो तीळ येयला किंवा म्हाका हो चामकूळ आसा, आतां हो कॅन्सर जावपाचे चान्सीस आसा काय ना. आनी खुबदां एक आय थिंक गुगला खातीर आनी इंटरनेटा खातीर सुद्दां एक मातसो एक भंय. हय, म्हाका कित्याक हांसूंक आयलें दोतोर की कितें म्हणटात ते अर्दकुटीत नॉलेज, हाफ नॉलेज इज डेंजरस म्हणटात, तेंवूय एक कारण आसूं येता न्हू. हय. सो त्या खातीर एक भंय कसो उरता पेशंटाच्या मनान. पण हेका कशें वळखप? तर समजा तुमकां कातीचेर असो एक तीळ आसा जावं चामकूळ आसा जो नंबर 1 ताजो आकार बदलीत आसा फास्ट,
ओके, किंवा त्याची सायज रॅपिडली वाडटा, म्हणजे खूप बेगीन तो त्याची सायज दुप्पट जाता तिप्पट जाता, बेगीन वाडटा सायज त्याची. किंवा तुमकां थंय त्याच्या सायडीक बारीक बारीक पुळयो दिसूंक येता, किंवा तुमकां तेतून म्हणजे रगत व्हांवत आसा, रगत ब्लिडींग स्टॉप जायना, किंवा त्याच्या सायडीची स्कीन तुमकां एबनॉर्मल दिसता, जाल्यार आमी स्किनेचो कॅन्सर असो म्हणू शकता. आता मॅलिग्नंट मेलानोमा हो जो स्कीन कॅन्सर आसा हो आमी इंडियन रेसान कमी पळयता, पण व्हायट रेस युरोपियन्स हेतून आमी हेंकां हो कॅन्सर आमी चड एक्चुली पळोवपाक मेळटा. आमच्या रेसीन इतल्या प्रमाणान आमी हो पळयनात. दुसरो जो आसा एक बेझल सेल कार्सिनोमा, जो चड करून डोळ्याच्या सायडीक आनी नाकाच्या सायडीक, म्हणजे डोळे आनी नाकाच्या जी मदली जी कात आसा, आमी चश्मो घालता, तो जो पार्ट आसा त्या एरियेन हो दिसूंक येता. हो इंडियन पॉप्युलेशनान मेळटा. इट इज कनेक्टेड विथ जाता थंय दोतोर म्हणजे असो एक नॉन हिलिंग अल्सर. सो दॅट इज वन मोर थिंग की तुमकां समजा कातीचेर असो कसलो घावो आसा जो बरेच दीस पेकना आनी ताचो शेप तुमकां एबनॉर्मल दिसूंक येता, जाल्यार अशा हेतून तुमकां स्कीन कॅन्सराचेर चिंतूंक जाय. पण मोस्ट ऑफ द केसीस तुम्ही जेन्ना डॉक्टरा कडेन वचून तुम्ही तपास करून घेतली, तुमकां अशें मे बी दिसूंक येतलें की इट इज नॉट स्कीन कॅन्सर. आणि हे आमी बायोप्सी थ्रू प्रूव्हय करू शकता. म्हणजे समजा डॉक्टराक डावट आसा तो थंयचो एक कुडको काडून तपासाक आमी धाडून पॅथॉलॉजीन रिपोर्ट मेळटा, आणि अर्ली स्टेजान तुमी कॅच केले जाल्यार इट इज नॉट फेटल ऑल्सो. तुमकां टेन्शन घेवपाची हितून कांयच गरज ना. पण हय, इंडियन पॉप्युलेशनान आमकां बेझल सेल कार्सिनोमा हो चड दिसूंक येता कंपेर्ड टू मॅलिग्नंट मेलानोमा, जो आमी व्हायट पिपलान मेळटा. मॅलिग्नंट मेलानोमा म्हणजे काळो कसो तीळ येता, आणि बेझल सेल कार्सिनोमा जो हांवें तुमकां सांगलो की नाकाच्या आणि डोळ्याच्या सायडीची कात ती अफेक्ट जाता, तो एक घावो कसो लायक एन अल्सर तो प्रेझेंट जाता. आणि एक थर्ड कॅटेगरी आसा स्क्वॉमस सेल कार्सिनोमा, तेका आमी म्हणटा कॉलीफ्लावर, म्हणजे फुलगोबी कसो आसता असो कॉलीफ्लावर टायप, त्याची गोल कसो आणि तो फुगून कसो वाडटा, अशी आमी म्हणजे असो एक ग्रोथ एक दिसूंक येता. पण यू शुड नॉट वरी, आणि स्वताहून आपल्याक स्कीन कॅन्सर आसा असो डायग्नोसीस कोणेच करचो न्हू अशी माझी इच्छा. डावट पडल्यार डॉक्टरा कडेन वचून बरोबर ती सल्ला घेवपाची. दोतोर, कातीचो कॅन्सर कसो वळखप ही तुमी मुळावी लक्षणां सांगली, जशी कातीचेर डाग येता, किंवा आमचे चश्म्याचो जो भाग आमचो आसता स्थिरावता आमच्या नाकाचेर आनी दोळ्याच्या मदीं, थंय कितें तरी जाता अशें, आनी फ्लावर टायप कितें तरी जाता हें तुमी सांगलें. सो ह्या ज्या आमच्या आयकुपी मनशान आमकां फोन केला ताजें समाधान जालां आसतलें. आनी एक नांव न सांगपाच्या प्रश्नार एका आमच्या लिसनरान विचारलां की एक सादोसो फोड आणि कातीचो रोग हे आपणेच कशें डिफरन्शिएट करप काय म्हणून कशें वळखूं येता, किंवा ताचें वर्गीकरण कशें करप? तुमी कातीचेर दोतोर की स्वता तुमी कांय करचें न्हय, हय दोतोराक कन्सल्ट करचें, कित्याक कितेंय जावं येता आनी आमी बेठेच कितें तरी सिरियस चिंततात. हय, सो हो जो प्रश्न आसा, हेर सामान्य कातीचे रोग फरक कसो वळखप? कळ्ळें. सो एकतर जेन्ना आमी म्हणटा की कातीचेर फोड येवप हो एक भरपूर जनरल असो एक वेग, म्हणजे प्रिसायज अशें हांव म्हणचें ना, बिकॉज फ्रँकली स्किनेन आमकां म्हणजे आमच्या टेक्स्टबुकान तरी 1000च्या वयर तरी दुयेंस अशें स्किनेनूच अशें लिस्टिंग अशी आसा. कातीचेर फोड येवप हेच एक वेगळे वेगळे तरेचे दुयेंस आसूं शकता. ओके, आता सादो कातीचो फोड येवप म्हणजे जेतून माथेर भरता, केस पुळी टायप अशें येवप. आनी आमकां खूब संवय आसा न्ही की नाकटान आमी बुड्डितात आनी बेठेच खंयच्या खंय कितें जाता. हय, तेतून तर इन्फेक्शन पसरतलें आनी ही तर सगळ्यात वायट गजाल. पण कातीचेर फोड येवप, आता माथेर असलेले फोड आसा जाल्यार अँटीबॅक्टेरियल क्रीम, म्युपिरोसिन, फ्युजिडिक ॲसिड अशी लावून येता, जे ओव्हर द काउंटर आसा, जेतून माथेर भरता, समजा केस पुळी येता, तो एक तरेचो प्रॉब्लेम. आणि थोड्यांक कातीचेर पुळयो येता, म्हणजे बारीक बारीक फोड येता, सुके फोड, म्हणजे तेतून काय भरलेले नसता, उदक नसता, ते चड करून एलर्जी हेतून पडटा. ह्या प्रश्नाचे उत्तर सारखें दिवप म्हणजे एक्चुली हिस्ट्रीचेर सुद्दां आमकां वचचें पडटलें. पेशंटाक कितलो वेळ जालो हो दुयेंस आसा, कित्या खातीर स्टार्ट जालो. आतां थोड्यांक वॅक्सिंग बीन करून पुळयो येता, तर थोड्यांक शेविंग करून येता, तर थोडी आतां मे बी ल्हान भुरगीं मातयेन खेळटा किंवा तांकां जळारी बीन खाता. सो तांकां तुमी एक कॅरेक्टर पळयतली की बिलो द नी
ढोपरा सकयलूच तुमकां पुळे पुळे दिसतलो आनी जो पार्ट कपडे घालून आसता थंय पेशंटाक कांय नासता, भुरग्याक कांयच नासता. सो हेतून तुमकां कळलें की ओके जस्ट एनवायरमेंटली जें कितें ताका चावता हेतून तो मे बी प्रॉब्लेम सुरू जालो आसतलो. चड जे सिरियस आसा प्रॉब्लेम्स जे म्हयने उरता वर्सान वर्स उरता तांकां परत आमी मागीर तुमकां डॉक्टरा कडेन वचूनच फुडलो इलाज करचो पडलो. सो ह्यो साद्यो गजालीच आमकां खूब कितें आमी प्रिवेंट करपाक शकतात. म्हणजे आतां पळय भुरगीं म्हळी न्ही जाल्यार ताका जर मातयेन खेळपाची संवय आसा जाल्यार तें अवॉयड करप. येस. सो अशा तरेन बरोबर. किंवा फूल कपडे घालप अशें करूं येता. सो आमचे 2 लिसनर्स तांचे वेगळे वेगळे प्रश्न तांकां जापो तुमी दिल्ली आसा. म्हाका तुमकां विचारपाक जाय की तुमी स्वता स्कीन स्पेशलिस्ट, त्वचा रोगतज्ञ, तुमी आपल्या कातीची काळजी कशी घेतात? तुमचे कितें नेम आसा काय? दोतोर आतां योगा बी आसा, म्हणजे आपली कात योगा आसा. इनफॅक्ट ओवरऑल योगाचो बरो इफेक्ट आसा स्किनीचेर. फेस योगा पण हाल्ली बरेच म्हणजे ट्रेंडिंगेन आसा, ज्याचो इफेक्ट दिसून येता. प्रिव्हेंट्स ऑर स्लोज डावन एजिंग. म्हणजे एजिंग तुमचो प्रोसेस जो जाता वयार यु नो वय आमचें वाडटा तशें आमचे कातीचेंय वय तशें वाडटा. सो योगा विल स्लो इट डावन टू सम डिग्री. तुमचो कोलॅजन बुस्टिंग सुद्धा जाता योगान. सो योगा इज गुड. आणि बरेच प्रोसिजर्स आसा. स्वताचे कितें नेम बी आसा? सो म्हाका अनफॉर्च्युनेटली हांवें जितले करपाक जाय स्वता खातीर तितले म्हाका करपाक मेळना. पण फ्यू थिंग्स जे हांव ट्राय करपाक इज नंबर 1 सनस्क्रीन. बिकॉज आमी समजा तुमी आतां गाडी भितर आसा, थोड्यांक कितें दिसता आमी गाडी भितर ना, आमी खंय भायर वचना, तरी पण जितलो अल्ट्रावायलेट रेडिएशन भितर येता तितलो तुमकां इफेक्ट दितलोच, स्पेशली गोंयांत तरी. सो तुमकां सनस्क्रीन रेग्युलरली लावप हें करचेंच पडटलें आनी 3-3 वरान रिपीट करपाक जाय. आनी हांव ट्रेटिनॉइन बेस्ड क्रीम यूज करता रातचे. हांव आतां आय विल बी 34 years old इन डिसेंबर. सो आय एम नॉट गेटिंग एनी यंगर. सो ट्रेटिनॉइन फॉर अँटी एजिंग हांव एक वेळ यूज करता. आणि इंजेक्टेबल्स केन्ना हांवें म्हजी एक फ्रेंड आसा, सो शी इज ऑल्सो अ डर्मेटॉलॉजिस्ट. सो तेज्या कडल्यान हांव केन्ना कोलॅजन बुस्टिंगे खातीर हांवें इंजेक्शन सुद्दां घेतलेलें आसा. पूण तशें घेवप बरें दोतोर? डेफिनेटली हांवें स्वता गेलेलें आसा आनी हांव पेशंटा खातीर करताय बी. आणि ऑफकोर्स आयकपाक मातशें विचित्र मे बी दिसूंक येता, पण इट इज सेफ आणि इट इज गुड. ओके दोतोर, म्हाका दिसता 2-3 प्रश्नांक तुमी जापो दिल्या. दोतोर, फुडलो प्रश्न आमकां सांताक्रूजच्यान पूर्वा हाणें विचारला. ते म्हणटा की हें यूग जायरातींचें, अनेक प्रॉडक्ट्स तुका तरेची म्हणजे मन भुलवणी कशी प्रसाधनां प्रॉडक्ट्स दाखयता, ते कशें ओळखप, बरें वायट? हो एक्चुअली खूप इम्पॉर्टंट प्रश्न आसा. थँक्यू पूर्वा फॉर दीस क्वेश्चन. तर हय, सध्या सोशल मिडियाचेर जावं किंवा इवन तुमी म्हणटा एडवर्टिजमेंट्स खुबशे आसा. कितलेशे प्रोडक्ट्स आसा, कितलेशे ब्रँड्स आसा, वेगवेगळे तरेचे सिरम्स आसा, वेगवेगळे तरेचे टोनर्स आसा. आणि खंय तरी पेशंटाच्या मनार एक आयडिया तयार जाता की एक 7 स्टेप रुटीन, 10 स्टेप रुटीन ही सध्या खूप फॅशन चल्ली आसा. तर पण हांव अशें सांगूंक सोदता तुमकां, तर एकतर चड प्रोडक्ट्स म्हणजे तुमची कात चड बरी जातली हो एक मिसअंडरस्टँडींग आसा, अशें कांयच ना. ओके, तुमचो एज कितलो आसा, तुमचें वय कितें आसा, तुमचो सद्याचो स्किनेचो मेन प्रॉब्लेम कितें आसा. लायक फॉर एक्झाम्पल आतां थोड्यांक पिंपल्साचो इशू आसा, ओके, किंवा थोड्यांक पिगमेंटेशनाचो आसता, किंवा थोड्यांक एजिंगाचो आसा. सो रादर दॅन तुमी 1760 वेगळे तरेचे प्रोडक्ट्स यूज करच्या परस तुमचो जो स्किन प्रॉब्लेम आसा तेज्या संबंधित एक प्रोडक्ट पिक करचो आणि त्याच बरोबर एक मॉइश्चरायझर, एक सनस्क्रीन, इतले सर तुम्ही प्रोडक्ट्स सिलेक्ट केले तरी पुरे. लायक सो फॉर एक्झाम्पल आतां आमकां समजा ॲक्नीचो पेशंट आसा जाल्यार आमी सॅलिसिलीक ॲसीड सिरम रेकमेंड करता, ओके, किंवा ॲझिलीक ॲसीड आमी रेकमेंड करता. जेंकां पिगमेंटेशनाचो इशू आसा तांकां आर्ब्युटीन हो प्रोडक्ट खूब फायदो दिता, किंवा रिसॉर्सिनॉलूय प्रोडक्ट खूब फायदो दिता. हे सगळें दोतोर सांगता? हय, स्पेशलिस्ट सांगता डेफिनेटली. हय, पण थोडे असे प्रोडक्ट्स आसा जे तुमकां ऑनलायन ओवर द कावंटरूय तुमकां घेवपाक मेळटा. ऑल्दो आय डोंट रेकमेंड एक्सपेरिमेंटेशन एट ऑल. आणि वेन इन डाउट ऑलवेज स्पेशलिस्टाचोच ओपिनियन घेतलो बरो. पण रादर दॅन हांव इतलेच सजेस्ट करता की पळयात, कसलोय प्रोडक्ट वायट ना, इतलोच फरक आहा की तो तुमच्या खातीर बरो आहा काय ना. जो प्रोडक्ट स्किनींग, हय, आता जो प्रोडक्ट म्हाका सूट जातलो तो तुमकांच जातलो अशें ना. ड्राय स्किनेचेर सॅलिसिलीक ॲसीड सूट जावचें ना, पण ऑयली स्किनेक सॅलिसिलीक ॲसीड म्हणजे देवाची देणगी.
अशें. किंवा तुम्ही हे म्हणत समजा पिगमेंटेशना खातीर आर्ब्युटीन यूज केलें सूट जातलें, पण समजा आर्ब्युटिनाचो बेस मातसो ऑयली आसा जाल्यार पिंपल्स चड येतले. सो तुमकां तुमची स्कीन पळोवन हे डिसायड करपाक जाय. ताचें कितें आसा पळय ताका ते तो प्रोडक्ट कसो जाता हे दोतोराक विचारून. ऑनलायन कोण तरी सांगता तुमी हे यूज करात म्हणून प्लीज यूज करूं नाका. ओके. सो सांताक्रुजच्यान पुर्वा तुका थँक्यू. दोतोर, ह्याच प्रश्नांक जोडून न्ही म्हणजे मेकअप अशें किंवा आमी सौंदर्य प्रसाधनां ताका न्ही जोडून एक प्रश्न आसा. कानोळेच्यान आमकां विचारला भुमी तिळवे हाणें. ते म्हणटा की आपल्याक मेकअप करप आवडना, पूण ते भरतनाट्यम डान्स परफॉर्म करता, नाचाचे कार्यक्रम करता. सो तेन्ना ताका मेकअप इज हाजो एक भाग. बरोबर. सो ते म्हणटा की आपणे स्पेशल काळजी कितें घेवपाक जाय. ओके. सो ह्या प्रश्नाचे हांव अशें तुमकां सांगूंक शकता की एक म्हणजे तुमी मेकअप कितली वरां लावन दवरता हें एक इम्पॉर्टंट आसा. तुमचो प्रोग्राम जाल्या उपरांत सोमतो तो बरे भशेन काडप हें इम्पॉर्टंट. लायतना मेकअप पयलीं म्हणजे तुमी मॉइश्चरायझर लायार डायरेक्टली मेकअप तोंडाचेर लावूं नाका. स्टेप नंबर 1 मॉइश्चरायझर लायलो तेज्या वयर तुमी प्रायमर लायलो. ओके. आणि प्रायमरा मॉइश्चरायझर लावन सनस्क्रीनूय तुमी म्हणजे समजा डे टायम आसा जाल्यार मॉइश्चरायझर मागीर सनस्क्रीन तेज्या वयर तुम्ही प्रायमर लावून तेज्या फुडें तुम्ही मेकअप असो करू शकता. दीस इज समथींग टू रिमेंबर. सेकंड थिंग, तुम्ही मेकअप प्रोडक्ट खंयचो चूज करता. सो आतां थोडे मिनरल ऑयल बेस्ड मेकअप्स आसात किंवा मातशे हेवी आसता किंवा ग्रीजी आसा. असो प्रोडक्ट विदाउट चुजींग दीस कायंड ऑफ प्रोडक्ट समजा तुम्ही नॉन कोमिडोजेनिक आमी म्हणटा. नॉन कोमिडोजेनिक म्हणजे कितें, जेतून तुमचो असो प्रोडक्ट जेतून पोर्स तुमचे ब्लॉक जावचे ना. सो असो प्रोडक्ट समजा तुम्ही चूज करता आणि हे प्रोडक्ट हेजेर ते प्रोडक्टाचेर बरयलेले आसता जनरली नॉन कोमिडोजेनिक. प्लस समजा तुम्ही इन्ग्रिडियंट्स पळयले आणि तेतून तुमकां मिनरल ऑयल्स हेवी असे इन्ग्रिडियंट्स दिसून येयले जाल्यार ते प्रोडक्ट्स अवॉइड करप. आणि ऑलवेज प्रेफरेबली इफ यू हॅव ऑप्शन गो फॉर ड्राय पावडर्स म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर बीन. तो चड हेवी बसना तोंडार. पण जे फावंडेशन बीन येता कन्सिलर थोडे ते ग्रीजी प्रिपरेशनान आसता, ते ऑयली प्रिपरेशनान आसा. सो हेतून तुमकां घाम चड येतलो, पुळयो येतल्यो, पिंपल स्टार्ट जावं शकता. सो हे तुमकां अवॉइड करप प्रेफरेबली इफ आतां. आणि वन्स इन अ वायल केलो जाल्यार इट्स ओके ऑल्सो. आणि मोर इम्पॉर्टंटली मेकअप काडप कसो, तर खूप जाणां कितें करता, झालो प्रोग्राम घरा येयली फेसवॉशान तोंड धुवन रावतात, पण हेतून तुमचो मेकअप वयचो ना. यू हॅव टू रिमूव मेकअप विथ एन ऑयल बेस्ड क्लेन्झर. सो क्लेन्झरान पयलीं किंवा मायसेलर वॉटर हो प्रोडक्ट तुमकां कसल्याय ऑनलायन हेतून मेळटलो. मायसेलर वॉटरान पयलीं मेकअप बऱ्या भशेन एकदा दोनदा पुसून काडप आणि मागीर तुमी फेसवॉश यूज करूं शकता. तेन्ना तो मेकअप बऱ्या भशेन असो वतलो. दोतोर, ते वेट वायप्स म्हणून येतात न्ही, तातून मेकअप काडल्यार जाता. वेट वायप्स तुम्ही यूज करू शकता. प्रॉब्लेम विथ वेट वायप्स इज बरेचदा वेट वायप्सान अल्कोहोल असता. सो तेतून परत आणि कात आणि सुकता. सो मायसेलर वॉटर इज अ बेटर ऑप्शन. आणि कितें म्हणे दोतोर तुमी ऑयल बेस्ड क्लेन्झरान पयलीं काडप आणि मागीर तो ऑयल बेस्ड क्लेन्झर सुद्धा तुम्ही फेस वॉशान वॉश ऑफ करू शकता. सो ह्या प्रोसेसाक आमी डबल क्लेन्झिंग म्हणतात. डबल क्लेन्झिंग. सो भूमी तिळवे हाका तुम्ही सविस्तरपणान जाप दिल्या. म्हजो फुडलो प्रश्न बस्तोडच्यान अंजली हाणें आमकां विचारला की ताका न्ही कातीच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारां विशीं म्हायती जाय. ओके. हो क्वेश्चन खूप रेलिवंट आसा एक्चुअली आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आसा. वेगळे वेगळे तरेच्यो काती म्हटल्यार एक तर आमी ब्रॉडली कॅटेगरायज करू शकता. ऑयली स्कीन, तेलकट तरेची कात, ड्राय स्कीन म्हणजे मातशी सुकता बेगीन, सुकी कात अशी. आणि तिसरो प्रकार म्हणजे नॉर्मल स्कीन म्हणजे निदर चड ऑयली ना चड ड्रायूय ना अशी कात. आणि चौथो म्हणजे जो चड करून मॅक्सिमम म्हाका हो म्हणजे असो ह्या तरेची कात म्हाका क्लिनिकान म्हज्या पेशंटांक दिसूंक येता म्हणजे कॉम्बिनेशन टायप ऑफ स्कीन म्हणजे ऑयली पण आसता आणि ड्राय पण आसता. सो ऑयली जी कात आसा ही कशी रेकग्नायज करप, एक तर ऑयल प्रोडक्शन हेतून तेलकट म्हणजे बेगीतले बेगीन म्हणजे तोंड धुल्या उपरांत 1-2 वरां भितर स्कीन तुमची रोखडी तेलकट जाता. किंवा तुमचे पोर्स जे आसा नाकाच्या सायडीक गालाचेर बीन तुमचे पोर्स चड विजिबल दिसता तुमकां, पिंपल्स येवप, हे सगळे ऑयली कातीचे लक्षण. ड्राय स्कीन म्हटल्यार काती काती अशें वचप, तुमकां स्कीन तुमची रफ लागता, सुकता बेगीन, हे तुमकां ड्राय स्किनीचेर तुमकां पडटकच तशें जाता न्ही थंड हातून. हय विंटर सिजनान हय तुमकां चड अशें दिसूंक मेळटलें. सो ती ड्राय स्कीन बेजिकली. आणि ड्राय स्कीन एक्चुली बेगीन एज जाता, ऑयली स्कीन एक्चुली कमी एज जाता. दिस इज वन इंटरेस्टिंग फॅक्टर. सो ऑयली स्कीन हय पिंपल्सा खातीर बीन थंय त्रास जाताच, पण ऑयली स्कीन जेंची ऑयली आसा तांकां एजींग स्लो डावन म्हणजे प्रोसेस ऑफ एजींग इज मच स्लोअर.
जेंका ऑयली स्कीन आसा. आनी कॉम्बिनेशन स्कीन चड करून आमी असो पॅटर्न आमकां दिसूंक येता की तुमचो जो टी झोन आसता म्हणजे फोरहेड आनी नोज तो तुमकां चड ऑयली दिसतलो, चिपचिपीत असो दिसतलो, पण गाला वयली जी कात आसा ती तुमकां ड्राय दिसतली. सो हो जो पॅटर्न आसा टी झोन ऑयली आनी कात ड्राय हो म्हाका एक्चुली चड फ्रिक्वन्सीन म्हाज्या क्लिनिकान म्हाका ह्या कातीच्या टायपाचे पेशंट्स दिसता. कितें अशें जावचें न्ही बी म्हणून कितें आसा दोतोर? ना, सी हो तुमचो नॅचरल तुमची ठेवण, तुमच्या कातीची ठेवण तशी आसा. सो त्यानुसार तुमी हय त्या प्रोडक्ट म्हणजे तुमचे जे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करता तुमच्या स्किन टायपनुसार तुमकां यूज करचे पडटले. दोतोर म्हज्या कडेन एक तुमच्या सांगातान म्हजी एक 6 मिनटां आसा. सो म्हाका तुमकां एक प्रश्न विचारपाक जाय. आतां आमी थोडीशी विशया पासून पयस येवया. तुमी आतां येदे व्हडले तुमचे क्लिनीक चलयतात, अनेक लोकांक मेळटात आनी हे सगळें करतना तुमच्या आवडीचो म्हणजे तुमचो छंद बी आसा काय? हय, डेफिनेटली. सो हांवें एक्चुली 8 वर्सां हांवें भरतनाट्यम आय हॅव स्टडीड. परीक्षा बी दिल्यात? हय, म्हाका एक्चुली आनी एक वर्स उरलेलें आनी आय हॅड टू कंप्लीट माय आरंगेत्रम, सो ओन्ली दॅट वॉज लेफ्ट. बट 8 years हांवें केला. भरतनाट्यमची ट्रेनिंग हांवें घेतलेली आसा. मोर दॅन एनीथींग म्हाका एक्चुली ट्रॅव्हलिंग आनी रिडींग, म्हाका भोंवप, भायर वचप म्हाका खूब लायक आनी रेग्युलर रिडींग म्हाका खूब लायक. सो अशा तरेन आय स्पेंड माय टायम. ओके दोतोर, तुमी म्हळें की तुमची भरतनाट्यम तुमी अरंगेत्रम करपाचें तुमकां आशिल्लें. हांव मागता की तुमचें हें सपन पुराय जावं. थँक्यू मॅम. वता वता तुमकां संदेश विचारच्या पयलीं न्ही, आमच्या आयकुप्या खातीर संदेश विचारच्या पयलीं एक बारीकसो प्रश्न. चुकीचे प्रॉडक्ट्स वा एक्सपायरी जाल्लो प्रॉडक्ट वापरल्यार कातडेचेर परिणाम जाता? हय, जावं शकता. सो जेन्ना आमी म्हणटा की एक प्रोडक्ट एक्सपायर्ड आसा, बेजिकली आमी कितें म्हणूंक सोदता की ते जे वखद त्या प्रोडक्टा भितर आसूंक जाय आसलें एक्टीव तेजी एक्टिविटी कमी जाता. ताजो जो एक्सपायरी जाले उपरांत तेजी एक्टिविटी हळूहळू कमी जाता. एकदम एक दीस म्हणजे आतां एक्सपायर जालो जाल्यार एकदम तो म्हणजे स्पॉयल जातलो अशें ना, पण हळूहळू ओवर टायम तेजी एक्टिविटी कमी जाता. सो एक्टिविटी कमी जाता म्हणटाना 2 गजाल्यो जावं शकता. एक तर तुमकां ताजो जो इफेक्ट येवपाक जाय तसो इफेक्ट तुमकां येवचो ना, नंबर 1. सेकंड प्रॉब्लेम इज समजा तेतून कितें रासायनीक असो केमिकल रिएक्शन तेज्या भितर जाल्लेलो आसा जाल्यार तुमकां कातीचें रिएक्शन जावं शकता किंवा तुमकां केमिकल बर्न जावं शकता. सो अशे प्रोडक्ट यूज करचे न्ही. आणि थोड्या लोकांक आशा आसता न्ही, चल एकूच दीस जाला किंवा एकूच म्हयनो जाला पूण इट इज बॅड, घेवप ना. एक्चुली एक दीस किंवा 1-2 आठवड्याची गजाल असल्यार प्रॉब्लेम ना, पण 1-2 म्हयने जाल्यार बेटर तुमी यूज करू नाका. सो दोतोर, वता वता आमच्या आयकप्यां खातीर तुमची कितें मॅसेज आसतली? म्हजी मॅसेज अशी आसा की कात अशी आसा, आमी सगळीं पळयतात, आमी एवरीडे स्वताक मिररान पळयता आनी खुबदां एक सेल्फ लव ह्या जमान्यान मातसो कमी पडटा. वी वॉन्ट टू लूक बेटर, वी वॉन्ट टू बी बेटर, पण आमी जशी आसा तशें स्वताक एक्सेप्ट करप, स्वताचेर प्रेम करप, वॉट एवर इज गिवन टू अस बाय गॉड हें एक्सेप्ट करप. आनी समजा कितें प्रॉब्लेम आसा जाल्यार स्वताहून डायग्नोज करूं नाका, स्वताचेर एक्सपेरिमेंट आनी ट्रिटमेंट करूं नाका आनी स्पेशलिस्टा कडेन वचूनच फुडें कितें म्हणजे डिसिजन किंवा ट्रिटमेंट घेवपाक जाय अशी म्हणजे फुडलो तुमचो प्रोसेस आसूंक जाय, हीच म्हजी मागणी. डॉक्टर अमृता दिनकर, एक सुंदर अशी मॅसेज तुम्ही दिल्या की एक्सेप्ट, तुम्ही जे स्वताक जें कितें आसा तें एक्सेप्ट करात, आपल्याक स्वताचेर प्रेम करात. सो ते तुमकां खूब हेल्दी लायफ दितलें. सुंदर अशा तुमच्या ह्या मॅसेजी सांगाताक तुमचो निरोप घेता. आकाशवाणी परिवार तुमचे उपकार आठयता, कित्याक तुमी तुमच्या व्यस्त शेड्युलांतल्यान आमकां वेळ दिलो. दोतोर धन्यवाद आनी तुमच्या फुडल्या करियर खातीर तुमकां शुभेच्छा. थँक्यू सो मच.